जय मल्हार। माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ धनगर समाज बांधवांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज जे चौंडी येथे या सरकारचं कॅबिनेट झालं आणि त्या कॅबिनेटमधून वेगवेगळ्या योजनांचा तीर्थरूपांचा विकास करण्याच्या जी योजना आहेत त्या आता आपली लोक हे अंधभक्त सोशल मीडियातून आपापल्या स्टेटसला ठेवतील, परंतु मला सर्व महाराष्ट्रातील बांधवांना नतमस्तक होऊन सांगायचं आहे, ह्या भंडाऱ्याची शपथ घेऊन सांगायचं आहे की बांधवांनो, आपण जी गोष्ट मागतोय त्याच्यावर कोण चर्चा करत नाही आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या पुढे आणून ठेवल्या जात आहेत। ज्या दिवशी तुम्हाला एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट भेटेल त्या दिवशीपासून ह्या योजना आपोआप लागू होणार आहेत। बांधवांनो समजून घ्या, कारण पाठीमागच्या 10 वर्षामध्ये 10,000चे बजेट असं आपण सगळं ऐकलंय। हे चोराचे लबाडांचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाहीये। मला बरेच जण म्हणतात की या सरकारविषयी तू गोपीचंद पडळकर विषयी बोलतो, काँग्रेसचा किंवा कुठल्या राष्ट्रवादीचा दलाल आहे का? अरे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा मी जाहीर निषेध करतोय। त्यांनी आजपर्यंत समाजाला आरक्षण दिलं नाही। आम्ही 2014लाही केलं होतं, समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही, पण म्हणून आम्ही 2014 या देवेंद्र फडणवीसांना सत्तेत आणलं होतं आणि देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झाल्यावर आज समाजाच्या विकासाच्या आणि वेगवेगळ्या योजनांच्या गोष्टी करतायत, आमच्यावर उपकार करत नाही। 2014 स्टेटमेंट आहे की तुम्ही धनगर समाजामुळे सत्तेत आलात, मुख्यमंत्री झालात, परंतु मला आज जाहीरपणे एक समाजापुढे किंवा महाराष्ट्रापुढे मी जाहीरपणे एक लढाईची सुरुवात करतोय की या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाचा दलाल हा गोपीचंद पडळकर आहे। बांधवांनो, आजपर्यंत समाज म्हणून आम्ही शांत होतो, परंतु गोपीचंद पडळकरांनी गेल्या 3 वर्षापासून किंवा जेव्हा जेव्हा फडणवीसांचं सरकार आहे तेव्हापासून एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची गोष्ट करत नाहीत, परंतु तुम्हाला वेगळ्या दिशेने नेताय, तुमचं आंदोलन मोडतायत। ज्यावेळेस तुम्हाला असं खायचंय त्यावेळेस असं चालण्याचा प्रयत्न करतायत। बांधवांनो लक्षात घ्या, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझं कुणाशी वैर नाहीये, परंतु जे मला कळतंय ते मी बोलतोय। मला राग अनावर होत नाही, याचा अर्थ असा होत नाही की मी बोलतोय याचा अर्थ मला कळतं आणि कुणाला काही कळत नाही, पण माझ्यापेक्षाही विद्वान लोक या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये आहेत, त्यांना सर्व काही कळतं, परंतु पुढे येऊन कोणी बोलायला तयार नाहीये। आणि या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या बांधवांना विनंती आहे की आता जर नाही बोलला तर अख्खा पिढ्याने पिढ्या तुमच्या बर्बाद होतील, तुम्हाला गुलामीत घालावावे लागतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये तुमचा प्रश्न सुटला नाही आणि मग या भाजप महायुतीच्या काळामध्ये सोडायच हा प्रश्न सुटला पाहिजे होता किंवा सुटेल या अपेक्षेने तुम्ही आम्ही त्यांच्यासोबत काही दिवस काम केलं, परंतु एक तुम्हाला साधं त्याचं वाईट वाटून घेऊ नका, परंतु एखाद्या माणसाला आपली आबरू वाचवण्यासाठी एखाद्या नरभक्षकाकडून ज्याच्याकडे आपण आश्रयाला गेलो त्यांनी आपली इज्जत लुटावी असा या भारतीय जनता पार्टीकडून धनगर समाजाचा वापर होतोय आणि समाजाचे दलाल आणि त्यांचे काही अंधभक्त हे वेगवेगळ्या रूपाने तुमच्या पुढे वेगळं काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिंबवतायत आणि वेगवेगळ्या उद्घोषणा करतायत। अरे तुमच्यात आरक्षण मागायची धमक नसेल, माझ्या समाजाच्या दलालांना विनंती आहे तर तुम्ही बॅकफुटला या, जे काम करतायत ज्यांच्यामध्ये मागण्याची धडकण्याची क्षमता आहे त्यांना काम करू द्या, परंतु कुठेतरी तुम्ही ढोल वाजवण्याच्या, थाळ्या वाजवण्याच्या, टाळ्या वाजवण्याच्या नादान समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत। आज अहिल्यादेवीची माफी मागून मी बोलतोय की विद्यापीठाला नाव दिलं, अरे नाव दिलं त्यांच्या अखंड भारतामधल्या देशामधल्या वेगवेगळ्या संस्थांना नाव द्यावीत एवढं त्यांचं मोठं काम आहे, परंतु समाजाला छोट्या गोष्टीमध्ये अडकून ठेवलं जात आहे। पण कुठं पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव दिल्यानं माझ्या भटक्या विमुक्त असतील माझ्या मेंढपाळ बांधवांचा प्रश्न सुटणार नाही, त्यांच्यावर हल्ले थांबणार नाहीत। परवाच मागच्या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये माझी एक धनगर समाजातली माता भगिनी त्या पाड्यावरती आजारी होती, तिला
ॲम्ब्युलन्स नव्हती किंवा रस्ता नव्हता जायला दवाखान्यामध्ये, ते 4 लोक खांद्यावरती झोळीवर घेऊन चालले होते. वाटीत त्या माझ्या माता भगिनीचा मृत्यू झाला. याविषयी समाजातला दलाल काय बोलत नाही. मागच्या महिन्यामध्ये मेंढपाळावरती मराठवाड्यामध्ये जो हल्ला झाला त्यावरती समाजातले दलाल काय बोलत नाहीत. अरे हडपसर सारख्या एका साखरे कुटुंबियाचा एका तिथल्या प्रस्थापितांना त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. तो न्यायाच्या प्रतीक्षित आहे, बोंबलतोय. परंतु आपले नेते प्रस्थापित झालेत, कारखान्याच्या ह्याच्या त्याच्या लक्षवेधी मांडतायत, परंतु समाजातल्या अडीअडचणीविषयी एकाही नेत्यांनी या विधानसभेमध्ये किंवा या अधिवेशनामध्ये समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती कोण बोललं नाही. जे अधिवेशन अकबरीवर त्या बादशाहची कबर आहे, औरंगजेबची कबरीवरून एक एक दिवस चालतं, अबू आझमीच्या नावाने एक एक दिवस चालतं. तिथं धनगर समाजाच्या प्रश्नावरती एकही माणूस बोलत नाही. अरे डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेत दिलेलं आहे, ते फक्त आम्ही भीक मागत नाही, त्याची अंमलबजावणी करा, आम्हाला लागू करा. हे आम्ही वेळोवेळ वेगवेगळ्या सरकारांना सांगतोय. आणि ह्या लबाडलंडगा फडणवीसांनी आम्हाला जाहीर आश्वासन दिलंय, परंतु त्यांनी काय पाळीव कुत्रे भुंकण्यासाठी ठेवलेत की तुम्ही त्या बाजूला जाऊन भुंका, म्हणजे लोक त्या बाजूला जातील, आम्ही इकडे चोऱ्या व्यवस्थित करतो. आम्हाला राजकारणाबद्दल तुमच्या ह्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. तुम्ही जेवढे बोलला ते सगळे भ्रष्टाचारी लोक सोबत घेऊन बसलायत. पहिल्यांदा मी गोपीचंद पडळकरांचा जाहीर निषेध करतोय. त्यांनी आज हे वक्तव्य केलंय, त्याला अंडरलाईन करून ठेवा की हे सरकार अहिल्यादेवींच्या विचारावर चालू आहे किंवा ते प्रूव्ह होतंय. मी पहिल्यांदा त्यांचा जाहीर निषेध करतोय. अरे या सरकारमध्ये भ्रष्टाचारी लोक किती आहेत, त्यांच्या नीती काय आहेत, त्यांचे चारित्र्य काय आहेत, हे तपासा. खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा उद्या दुग्ध अभिषेक तिथे केला पाहिजे की या भ्रष्टाचारांचे तिथे हात पाय लागलेले आहेत. माझी बांधवांना विनंती आहे, मी या लढ्यात पडलोय. आता काय होईल काय माहित नाही. मी मागं पुढं वळून बघणार नाही. कारण आमचे बापू बिरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची औलाद आहे, होते यशवंतराव होळकरांची औलाद आहे. त्यांनी स्वतःच्या मुलालाही शिक्षा द्यायचं मागं पुढं पाहिलं नाही. जो चुकीचं वागतो त्याला बोलायला शिका. परंतु विठोजी होळकरांना हातीच्या पायाखाली पेशव्यांनी दिलं, म्हणून यशवंतराव होळकरांनी पेशव्यांना पुण्यातून ताणून मारलं. हडपसर सारखं असेल, कोंडवा मुंडवा घोरपडी या भागामध्ये सगळे हडका पल्ले होती. आणि ज्यांनी आमची गेल्या 10 वर्षापासून फसवणूक करतायत त्याची दलाली आमची काही लोक करतायत. राम शिंदे साहेब, तुम्ही ज्येष्ठ आहात, सभापती आहात, त्या पदाचा मान राखला पाहिजे. तुम्ही नगरसेवक फोडायला, रील्स बनवायला, राजकारण करायला तुम्हाला वेळ आहे. तुम्ही आज पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे वारसदार म्हणून जे काय राजकारणात भोगताय ते भोगताय. तुम्हाला सर्व अधिकार आहे. तुम्ही या सरकारला आदेश काढा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साक्षीनं धनगर आरक्षणाविषयी बैठक लावा. आणि 31 मेला माझ्या बांधवांना एसटीचं सर्टिफिकेट द्या. गोपीचंद पडळकरांना हे आव्हान आहे, जे तुम्ही ढोल गोळा करणार आहे आणि तिथं भाजपचे नेते बोलवून भाजपच्या दावणीला बांधण्याचा समाजाला काम करताय. अरे भाजपचंच नाही, कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही पक्षाचा आमच्या समाजाचा कार्यक्रम करण्यासाठी कुठल्या पक्षाच्या नेत्याची काय गरज आहे. पक्षविरहित काम करा, जयंती म्हणून कार्यक्रम करा, तिथं कुटुंबासहित आम्ही येतो. पण ज्यांनी आम्हाला 10 वर्ष ज्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी फसवलंय त्यांचा प्रतिनिधी आमच्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून येणार असेल, तिथं काय लोकांसाठी शक्ती प्रदर्शन होणार असतील. हे आमची धनगरांची औलाद नाही. आणि गोपीचंद पडळकर, तुम्ही धनगराचे नेते राहिलेला नाहीत. तुम्ही ओबीसीचाही मुद्दा सोडला. तुम्ही आता दंगली पेटवायचा मुद्दा हातात घेतलेला आहे. तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव घ्यायचा अधिकार नाहीये. समाजाची फसवणूक थांबवा. तुम्हाला आम्ही नेता मानतच नाही. काय तुमचे अंधभक्त असतील. मला समाजाला विनंती करायची आहे, ज्यांना योग्य वाटतंय त्यांनी माझ्यासोबत या, म्हणजे मला नेता करू नका. एकतर तुम्ही बोला, नसेल तर मी जे बोलतोय ते शेवटच्या लोकांपर्यंत हे विचार पोचवा. आणि जे अंधभक्त आहेत
ते शिव्या देण्यापलीकडे अरे करू काय शकतात? ज्यांना मागची पुढची दिशा नाहीये असे अंधभक्त आहेत. अरे तुम्ही एसटी आरक्षणाच्या या सरकारविषयी दंडोपट्टा गोपीचंद पडळकर, तुम्ही आमच्यासाठी देव आहे. पण तुम्ही जर या सरकारची दलाली करत असाल तर तुम्ही आमच्यासाठी दलाल आहात, दलाल. ही भूमिका कुणीतरी मांडली पाहिजे. सत्तेत असताना गेल्या 3 वर्षामध्ये गोपीचंद पडळकरांनी देवाभाव करून चौकडे नाचतायत. अरे त्या देवाभावला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी कर एवढी म्हणायची तुझ्या धमक आहे का? देवाभावचं गुणगान आमच्या डोक्यावर किंवा कुठल्या पक्षाचा असू द्या, शरद पवार नाही तर कुणी असू द्या, किंवा त्यांच्यातला एखादा प्रतिनिधी करत असेल तर, आणि उद्याही मी एखाद्या पक्षामध्ये काम करेन आणि मी माझ्या पक्षात सत्ताधारी असताना जर मी त्या सरकारचं गुणगान गात असेल तर तिथं मला बोलू नका, मला धरून खाली बसवा. मी ते कृत्य करणार नाही. परंतु अरे किती राजकारणाची पातळी किती खालावायची असते. तुम्ही आज धनगरांचा विषय पाक हिंदू मुस्लिमांकडे घेऊन गेला. माझे बांधवांना विनंती आहे, तुम्ही जेवढं गप्प चाल तेवढा विषय तुमचा लांब जात जाईल. तुमचा प्रश्न पूर्वेकडे गेल्यावर सुटणार आहे, परंतु तुम्हाला तुमचे नेतृत्व पश्चिमेकडे घेऊन चाललेले आहेत. आणि तुम्ही जेवढे दूर जात जाईल तेवढा तुमचा प्रश्न तुमच्यापासून दूर जाईल. हे काय आम्हा सर्वसामान्य भावना आहेत, सर्वसामान्य धनगर युवकांची किंवा मोठ्या लोकांसाठी नाहीये. मी जाऊन मेंढपाळांच्या पालावरती राहून आलेला आहे, त्यांच्या हल्ले झालेले बघितलेले आहेत. अरे खऱ्या अर्थानं जेव्हा डोल वाजवून समाजाचा इतिहास किंवा रेकॉर्ड करणार नाहीये, बिरुद ढोण्यासारखे 5-50 IPS 10-15 IAS वेगवेगळ्या प्रशासनामध्ये समाजाची पोरं घुसतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा गाजवायला लागतील, तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाचा रेकॉर्ड होणार आहे. समाज म्हणजे काय माझी किंवा कुणाची वैयक्तिक जागीरी नाहीये. आणि मी नेता झालो म्हणजे समाजाचं कल्याण होत नाही. बांधवांनो, हात जोडून विनंती आहे की आता जर बोलला नाही तर तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही. तुमच्या कळपातला लांडगा ओळखा, जो सिंहाची ज्याने दोस्ती केलेले तो बकरा आहे, पण त्या लांडग्यानं तुमच्या बकऱ्याचं पांघरून घेतलेलं आहे आणि रोज एक तुमची बकरी खायचं काम चालू आहे. अरे किती समाजाच्या जीवावर राजकारण. समाज भोळा सरळ प्रामाणिक आहे, तरी किती प्रामाणिक लोक म्हणतात समाजाच्या नेत्यावर बोलत जाऊ नको, तू काम कर तुझं. अरे किती अंत पाहायचा. समाजाचे नेते समाजाला गिळाय चाललेत आणि माझ्यासारखा तरुण हे पाहू शकत नाही. अरे ज्या स्वर्गीय BK कोकरेंनी या महाराष्ट्रामध्ये चळवळीची मुहूर्तमेढ रवली ती महादेवराव जानकरांनी पुढे घेऊन गेली. जानकर साहेब काल राहुल गांधींना भेटले. जानकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न सुटू शकतात. परंतु ही लोक ओबीसीच्या प्रश्नावरती एका स्टेजवर जातात सगळे धनगराचे नेते, पण धनगराच्या प्रश्नावरती एका स्टेजवर येत नाहीत. भाजपच्या स्क्रिप्ट अनुसार काम करतात आणि मराठा व धनगर ओबीसीच्या नावाखाली झुंज लावण्याचं काम करतायत. बांधवांनो, आपण धनगर समाज प्रस्थापित नाहीये. आपल्याला ना मराठा बरोबर, ना माळ्या बरोबर, ना कुठल्याच जाती समाबरोबर जाती द्वेष करून मुस्लिम बांधवाबरोबर तुमची जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मध्ये पोरं जाणार नाहीत. ह्यांचं बुकण्यावर ह्यांचा धंदा चालतोय. पण जे लोक खाली मतदारसंघ बांधतायत, या 1-2 लोकांमुळे तुम्हाला अडचणी होत आहेत, हे लक्षात घ्या. पाठीमागच्या 2 दशकामध्ये धनगर समाजाचे 10-15 नेते होते. स्वर्गीय आनंदराव देवकाते असतील, स्वर्गीय गणपतराव भाई देशमुख असतील, आपले अण्णासाहेब डांगे आहेत, आता राम शिंदे साहेब आहेत, नारायणाबा आहेत, उत्तमराव जानकर आहेत, भरणे मामा आहेत. अरे ही लोक 60च्या पुढे आता चालले गेले. नवीन पिढीमध्ये तुमचे 1-2 नेतृत्व आहेत, ते जाहीरपणे दलाल्या करतात आणि मी समाजाचा मालक आहे,
समाजाची मीटिंग म्हणून बोलवून घेतात आणि कुठल्या तर पक्षाला शिव्या देत बसतात. तुम्हाला नेम वेगळा, कार्यकर्त्यांना नेम वेगळा. त्या शेखर बांगळेंनी सोलापूरला प्रश्न विचारला तर त्याला म्हणले जयंतीच्या ह्याच्यात राजकारण आरक्षणाचा विषय घेऊ नका. अरे तू जयंतीच्या मीटिंगमध्ये एखाद्या पक्षाला तास तास शिव्या देतोय. तुझ्यात धमक आहे का फडणवीसांना किंवा अमित शहाला म्हणायचे? गो बॅक मोदी म्हटला, बिरोबाची शपथ वाहिली, बिरोबा माझा आहे मी बघून घेईन. अरे किती वेळा बाळू मामाची तत्व ज्यांचं नाव वारंवार घेतोस तू, बापू बिरोबा वाटेकरांचं नाव घेतो. अरे त्यांच्या नकाची सुद्धा सर येणार नाही. कशाला त्यांच्या आत्म्याला त्रास देतोय नावं घेऊन? एक कृती आहे तुझी त्यांच्या वागण्यासारखी साम्यामध्ये. समाजाविषयी गद्दारी, समाजाला दावणीला बांधणं आणि समाजाला गृहीत धरणं ही सगळ्या समाजातील नेत्यांना, राजकीय पक्षांना आव्हान आहे. सतीश कुलाळ म्हणजे समाज नाही, त्याच्या काही बापाची जागीरदारी नाहीये. मला राजकारणात काय मिळेल काय नाही मिळेल ती माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर, माझ्या स्वतःच्या कार्यक्षमतेवर, जे काय मला मिळवायचं त्यासाठी मी जेवढे काय कष्ट झेलायचे ते झेलायची तयारी आहे, ते करेन. पण समाज गृहीत धरून कुठले कार्यक्रम घेणार नाही, समाजाला दावणीला बांधणार नाही, कुठल्या देवाची खोट्या शब्दा वाहणार नाही. आज खूप वाईट परिस्थिती आहे तरुणांची. फक्त रोजगार असेल, शिक्षण असेल, नोकऱ्या नाही आहेत. माझ्या माता भगिनी रस्ता नाही म्हणून दवाखान्यात मरतायत, मेंढपाळावर हल्ले होत आहेत. अरे त्या खाल्ल्या 25% समाज बांधवांचा विचार करा. खरं आरक्षण आपल्याला त्या 25-30% बांधवांसाठी पाहिजे. तुम्ही आता मर्सडीत फिरायला लागलाय. अरे तुम्ही हेलिकॉप्टरने फिरावं, तुम्हाला फडणवीसांची खुर्ची मिळावी ही बाळू मामाच्या चरणी प्रार्थना आहे गोपीचंद. पण समाजाची दलाली करू नका. अरे ज्या अमित शहा, त्या अमित शहाचं काय कर्तृत्व आहे त्याच्या पुढे डोल वाजवायला? अरे कुठल्याही पक्षात जागीरदार असू द्या, जयंती आहे मग जयंतीला पक्षाचा नेता कसा चालतो रे? हा आज चौंडीला सगळे बॅनर लावलेत. एक बॅनर एसटी आरक्षणाचा लावलाय, मागितलाय, बोललाय कधी? आज समाजाला कळकळीची विनंती आहे, व्यक्त व्हा. आता नाही बोलला. स्वातंत्र्याचा लढा जवळजवळ 100 वर्ष चालला, परंतु शेवटच्या 7-8 वर्षामध्ये 1942ला महात्मा गांधींना आंदोलन उभं राहावं लागलं. चले जाओ करो या मरोची भूमिका होती, तेव्हा ते स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला प्रश्न सोडवला नाही, त्यांची सोडवायची मानसिकता नाही. भाजप सोडवेल म्हणून आपण यांना 10 वर्ष खांद्यावर घेतलंय. आणि आता तुमच्यासाठी समाज बांधवांनो, सरकारला प्रश्न सोडवा नाही तर चले जाओ म्हणा, किंवा करो या मरोची परिस्थिती आहे. उद्या खाली राज्यात एक सरकार, केंद्रात एक सरकार आलं तर आपल्या प्रश्नावरती कुणी डुंकूनही बघणार नाही. सध्या परिस्थिती आहे खाली वर सरकार यांचं आहे. ज्या सरकाराचा पंतप्रधान आहे त्यानंही शब्द दिलाय आणि जो मुख्यमंत्री आहे त्यानंही शब्द दिलेला आहे. त्यामुळे ह्या लोकांना तुम्ही वस्तुस्थिती आणा. अरे आम्ही जे मागितलं नाही ते आम्हाला कशाला भीक म्हणून देताय? जे मागतोय ते दे ना. आणि तुम्हाला हे योजना ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळेल त्याच्या सकाळ उठून सगळ्या आपोआप लागू होणार आहेत. यांच्या दारात कटोरा घेऊन बसायची गरज नाहीये. 10,000 कोटीचं पॅकेज दिलं, काय झालं? अरे फडणवीसाविषयी बोलणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. शब्दाला सुद्धा लाज वाटेल एवढा खोटं बोलणारा माणूस आहे. आणि माणसं धरून हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा आणि आमच्या समाजाची माणसं वापरता. ओबीसीच्या आंदोलनात मराठा समाजाविषयी लढायला आता मुस्लिमासोबत काढला एक माणूस. समाजाचा वाटा कुठं आहे? किती मंत्री आहेत? मतं घेता नुसती. त्यामुळं हात जोडून जास्त बोलायला नाव नका बांधवांना. मी तर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी फिफी मागणार नाही. आता काय त्याच्या पलीकडे जाऊन गेलेला आहे.
एकदा बांध फुटलाय तर फुटू द्या, पण आता कुणाच्या बापाला भेटणार नाही, कुणाच्या बापाला ऐकणार नाही. राम शिंदे साहेब, गोपीचंद पडळकर साहेब आणि इतर विरोधी पक्षामध्ये नारायण आबा असतील, उत्तमराव जानकर, बाबासाहेब देशमुख, आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणं गरजेचा होता. बाबासाहेब देशमुखांनी सुद्धा प्रत्येक तालुक्याला अहिल्यादेवींचे स्मारक व्हावं प्रश्न मांडला. अरे बांधवांनो, अहिल्यादेवी किंवा कुठलेही महामानव स्मारकात आहेत, पण त्याचे विचार पुस्तकात आहेत, पुस्तकात. आणि हे स्मारक आंदोलन हा वोटिंगचा काउंटिंग आणि त्याचे इव्हेंट, ढोल वाजवणे उदाहरणार्थ. अरे चिंचणीला आमचे लाखो बांधव रोज प्रत्येक यात्रेला ढोल वाजवतात. लाखो ना 50,000 काय म्हणतात, 10 लाख बांधव आमचे चिंचणीला ढोल वाजवतात. आणि तुम्हाला असले कुठले तर कार्यक्रम द्यायचे, तुमचं मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवायचं, डायव्हर्ट करायचं. कुठंतरी कुणीतरी बोलतंय, माझी कळकळून विनंती आहे, जे सोबत येतील त्यांच्यासोबत हा लढा उभारेन. नाही आले तरी मी कुणाला भेटणार नाहीये. यशवंतराव होळकरांचे विचार डोक्यात पूर्णपणे घुसलेले आहेत, वाचलेले आहेत. एकट्या घोड्याच्या पाठीवर लाखोची फौज तयार केली, तोफखाना तयार केला. आणि ज्या पेशव्यांनी होळकरशाही संपवायचा प्रयत्न केला, त्या पेशव्यांच्या तर सगळी हडका केली. परंतु इंग्रजांना सुद्धा 25 लढाया देऊन इंग्रजांना सुद्धा पराभूत करून पळवून लावण्याचं काम केलं. आम्ही आरक्षण तर मिळवूच, पण इतर बाबतीमध्ये सुद्धा ज्या संकट येत आहेत, आज समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, म्हणजे नुसता धनगर समाजाचा प्रश्नच नाही, आपल्यापेक्षा असंख्य आरे ज्यांना व्हॅल्यूच नाही, त्यांच्या वेदना कोण मांडणार. आणि आपले नेते जे मोडीत गेलेले कारखाने आहेत त्याच्या लक्षवेधी मांडतायत. पक्षाकडून जे स्क्रिप्ट येईल एखाद्या नेत्याला आपल्या पक्षात घ्याय टार्गेट करताय. आजचा जर फोटो बघितला तुम्ही, मी एक मगा रीलला टाकलाय की इकडं फडणवीस सेंटरला बसलेत, अजितदादा, विखे पाटील, छगन भुजबळ साहेब, हे सगळे, अशोक चव्हाण, हे सगळे लोक ज्यांनी फडणवीसांनी आगतांडव करून त्या लाईट बिल किंवा त्या लाईट बिल ज्या विधानसभेचं जाळलं, आज त्यांना सगळ्यांना मांडीव घेऊन बसतायत, खदाखदा हसतायत. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. आणि हे आमचा अर्धा पुटारी म्हणतो पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारावर हे सरकार उतरतंय, चालतंय. अहिल्यादेवींचं नाव घेऊ नका. कुठल्याही राजकारणाची या महाराष्ट्रानं देशात लायकी नाही आहे त्यांच्या आचाराचा, विचाराचं आचरण करण्याची. त्यांची कार्यपद्धत न्यायाची असेल, राज्यकारभाराची असेल, प्राण्याविषयी, पशुविषयी, पक्षाविषयी, सगळ्यांविषयी त्यांची नियत काय होती. आणि तुम्ही सत्तेसाठी कुणाचं काय खाईल याची नियम नाही. त्यामुळे एवढा बास आहे डोस. मी पण काय बोलेन याचा नियम नाहीये, त्यामुळे थांबतोय. आणि तुम्हाला अहिल्यादेवींची, यशवंतराव होळकरांची, मल्हारराव होळकरांची शपथ आहे, खरंच जर तुमच्यात धनगराचं आणि होळकराचं रक्त असेल तर जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणायला शिका, जे चूक आहे त्याला चूक आहे म्हणायला शिका. समाजाच्या दिशा बदलणारा कोण जरी सतीश कुलाल सारखा जरी माणूस आला तरी त्याला बाजूला करण्याची ताकद ठेवा. आणि मग यांची नावं घ्या आणि मग उद करा. एकही गुण त्यांच्या अंगामध्ये नसताना उद करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. थांबतोय. जय मल्हार.